अगदी छान, मस्त, हलकी, जाळी पडलेली आणि स्पॉन्जी अशी इडली कुणाला नाही आवडत. मैत्रिणींनो, नमस्कार. मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण अगदी मस्त, हलकी-फुलकी, स्पॉन्जी अशी इडली कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि त्या नक्कीच फॉलो करा. आणि चला आता जास्ती वेळ न घालता आपण आपल्या इडलीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर ह्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं, एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये साधारणपणे 3 वाटी किंवा 3 कप आपल्याला जाड असा तांदूळ घ्यायचा आहे. तर माझ्या घरामध्ये जो जाड तांदूळ अवेलेबल होता तो इथे मी घेतलेला आहे. तुम्ही रेशनचा तांदूळ देखील वापरू शकता. आणि कप नसेल तर ग्लास, फुलपात्र किंवा वाटीच्या प्रमाणामध्ये 3 वाटी तांदूळ किंवा 3 कप तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. आता आपण डाळीचं प्रमाण बघूया. ह्यासाठी ज्या कपाने तांदूळ घेतले त्याच कपाने आपण इथे उडीद डाळ देखील घेतलेली आहे किंवा तुम्ही अख्खा उडीद देखील वापरू शकता. आता उडीद आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, पण त्याआधी उडदाच्या डाळीमध्ये साधारणपणे 1 छोटा चमचा मेथी दाणा घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित धुवून आपल्याला साधारणपणे 6 ते 7 तास भिजवून घ्यायचं आहे. आता 6 ते 7 तास भिजवल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करणार आहोत. पण हे स्वच्छ धुणं अगदी कंपल्सरी आहे. आता यावर झाकण ठेवायचं. 6 ते 7 तासानंतर तुम्ही बघू शकता छान असं भिजलेलं आहे तांदूळ आणि डाळ अगदी प्रॉपर भिजलेलं आहे. आता मिक्सरमध्ये वाटताना दोन्ही एकदम नाही वाटायचे. तर हे वाटून घेण्याआधी 1 कप जाड पोहे घ्यायचे, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालायची. सगळ्यात आधी इथे उडदाची डाळ घ्यायची आणि ती मिक्सरला एकदम बारीक फाईन अशी वाटून घ्यायची आहे. ह्या उडदाच्या डाळीची आपल्याला फाईन पेस्ट इथे करायची आहे आणि तांदूळ आपल्याला बारीक वाटायचे नाही आहेत. त्यामुळे उडदाची डाळ आणि तांदूळ एकत्र अजिबात वाटू नका. असं केल्यामुळे इडली गच्च होते, फुलत नाही आणि स्पंजी अजिबात होत नाही. आता इथे मी मिक्सरमध्ये उडदाची डाळ थोडंसं पाणी घालून वाटून घेते. अगदी बारीक स्मूथ पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि सगळी उडदाची डाळ वाटून झाल्याच्या नंतर यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला डब्यामध्ये काढून दाखवते आहे की आपण उडीद डाळ कशी वाटून घेतली आहे ते. तर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आणि किती बारीक वाटून झालेली आहे हे देखील आपण बघणारच आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे उडदाची डाळ चिकट असते, मिक्सरच्या जारला चिटकून बसते, त्यामुळे तांदूळ नंतर काढलं तर चिटकून बसत नाही. आता थोडेसे पोहे घालायचे आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ घालायचे आणि याचं रवाळ असं मिश्रण दळून घ्यायचे. खूप फाईन पेस्ट अजिबात करायची नाही आहे. आता ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजत घातलेले आहे तेच पाणी इथे डाळ तांदूळ दळण्यासाठी आपण वापरलेलं आहे. यामुळे इडलीचं पीठ फर्मेंट व्हायला खूप मदत होते. तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आणि कसं वाटून घेतलं आहे ते. साधारणपणे असं मिश्रण आपल्याला तांदळाचं दळून घ्यायचं आहे. आता सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. ह्याला छान असं 5 मिनिटभर फेटून घ्यायचं आहे. ह्यामुळे मिश्रण हलकं होतं आणि इडली अगदी जशी तुम्हाला हवी आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल, उडपी स्टाईल होते. त्यामुळे हे फेटून घेणं अगदीच मस्ट आहे. आता काय करायचं, याला झाकण लावायचं आणि एखाद्या उबदार जागेवर ठेवून द्यायचं. छान 10-12 तास हे मिश्रण फर्मेंट होणं खूप जास्त आवश्यक आहे. तर मैत्रिणींनो, आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपला चमचा पूर्णपणे त्यामध्ये अगदी डुबलेला आहे. अगदी सध्याच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये वातावरण गार असताना देखील इडलीचं पीठ अगदी मस्त फुललं आहे आणि छान असं फर्मेंट झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर डाळ तांदूळ भिजून घातले आणि वाटून घेतले तर तुम्ही बघू शकता पीठ किती छान अगदी हलकं फुलकं झालं आहे. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी घालून ठेवायचं आहे, म्हणजे इडली पात्रामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे. जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे बॅटर इडली पात्रामध्ये घालून घेणार आहोत.
तर मैत्रिणींनो, इडली सांबार चटणी हा जो व्हिडिओ आहे, एकच व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी हे व्हिडिओ 3 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इडली कशी बनवायची ते बघणार आहोत आणि पुढच्या 2 व्हिडिओमध्ये चटणी आणि सांबार कसा बनवायचा ते देखील पाहणारच आहोत. आता हे छान असं मिक्स केल्याच्यानंतर पाणी उकळायला ठेवल्याच्यानंतर इडली स्टँड घ्यायचं आणि त्याला असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर हे बॅटर एक चमचा यामध्ये घालून घ्यायचं. बॅटर खूप जास्त जरी घातलं तरी देखील इडली खूप गच्च होते, कारण त्याला फुलण्यासाठी तेवढी जागा पुरत नाही. त्यामुळे अजिबात असं घाईमध्ये खूप जास्त बॅटर यामध्ये घालून नाही घ्यायचं. फक्त 1 चमचा बॅटर घालायचं. इडली अगदी मस्त फुलल्या जाते. अजिबात कडक वगैरे किंवा अशी निब्बर वगैरे होत नाही. आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या इडली पात्राचे जे स्टँड आहे त्यामध्ये बॅटर घालून घेते आणि त्यानंतर याला आपण 15 मिनिट वाफवून घेणार आहोत. मैत्रिणींनो, अजून एक टीप म्हणजे जोपर्यंत आपण हे पीठ म्हणजे बॅटर इडली पात्रामध्ये घालून घेतो आहे तोपर्यंत जे इडली स्टँड असतं त्यामध्ये पाणी घालून पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी न उकळता तुम्ही हे स्टँड जर इडली पात्रात ठेवलं तरी देखील तुमची इडली अजिबात फुलणार नाही. तर आता पाण्याला छान अशी उकळी आली आहे. हे जे स्टँड आहे हे आपण इडली पात्रामध्ये ठेवतो आहे आणि त्यानंतर याला 15 मिनिटभर छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. बऱ्याच जणांची तक्रार असते, पावसाळ्यात पीठ फुलत नाही, इडली छान होत नाही, स्पॉन्जी होत नाही, मुलांना आवडत नाही. तर ह्या पद्धतीने आणि ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर इडली बनवली तर तुमची इडली कधीच बिघडणार नाही. तर आता हे स्टँड मी खाली काढून घेतलं आहे. थोडंसं थंड झालं की चमचा घ्यायचा, तो थोडासा तेलामध्ये बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने ही इडली पात्रामधून काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त छान जाळीदार अशी इडली इथे बनवून तयार झाली आहे. आणि चाकू त्यामध्ये घातल्याच्यानंतर तो जर अगदी साफ निघाला तर समजून घ्यायचं आपली इडली बनवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही इडली नक्की ट्राय करा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. आणि तुम्ही बघू शकता छान अशी जाळी पडली आहे, मस्त हलकी फुलकी झालेली आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल इडली इथे बनवून तयार झाली. आता याला मस्त गरम गरम सांबार आणि चटणीसोबत सर्व करायचं. व्हिडिओ नक्की बघा, कसा वाटला ते सांगा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.